विवाहाचा दुसरा दिवस उगवला. 10 वाजताच गोडधोड अन्न शिजवायला सुरुवात झाली. काही गोड पदार्थ 4 दिवस आधीच तयार करण्यात आले होते. विवाहाचा गोरज मुहूर्त होता. 5 वाजता शहरातनं भव्य मिरवणूक निघाली. वेशधारी बँड पथकानं मिरवणुकीला शोभा आणली होती. जुन्या हिंदी गीतांची धून वाजत होती. 5 वाजताच निमंत्रित पाहुण्यांनी मंडप भरला जायला लागला. स्त्री विभाग, पुरुष विभाग स्वतंत्र होते. आलेल्या निमंत्रितांना स्वयंसेवक जागा करून देत होते. मंडपाच्या मध्यभागी उंच असं व्यासपीठ उभारलं होतं आणि व्यासपीठावर नवऱ्या मुलासाठी आणि मुलीसाठी खुर्च्या मांडलेल्या होत्या. मिरवणुकीनं नवरदेव घोड्यावरनं प्रवेशद्वाराजवळ आला तेव्हा फटाक्यांचा जल्लोष झाला. नवरदेव व्यासपीठावर येताच दागदागिने, मौल्यवान वस्त्रांनी नटलेल्या नववधूला व्यासपीठावर आणण्यात आलं. दोघांमध्ये अंतरपाट धरण्यात आला. नवऱ्या मुलाचे आणि नवऱ्या मुलीचे मामा पाठीमागे उभे राहताच ब्राह्मण पुरोहितानं ध्वनिक्षेपकावरनं मंगलाष्टकं उच्चारायला सुरुवात केली. मंडपातून नवऱ्या मुलामुलीवर अक्षतांचा वर्षाव होत होता. वातावरण अगदी मंगलमय झालं होतं. ब्राह्मण पुरोहितानं सावधान 3 वेळा शब्द उच्चारला आणि त्याचा उच्चार होताच बँड पथकानं दणका दिला. अक्षतांचा अक्षरशः पाऊस पडला. नववधूनं वरमाला अर्पण करताच वरानं आपल्या हातातली पुष्पमाला वधूच्या गळ्यात घातली. बाहेर फटाक्याचा दणका उडाला होता. भोजनासाठी एका खास मंडपाची उभारणी केली होती. तो मंडपसुद्धा खूप प्रशस्त होता. भोजनासाठी गर्दी व्हायला लागली. लोक ओळीनं बसत होते. पत्रावळी टाकल्या जात होत्या. भोजनाचा थाटमाट काही वेगळाच होता. भोजनाला बसलेल्या लोकांनी तो मंडप काठोकाठ भरला. वाढपींनी आपलं वाढायचं काम आटोपताच भिकाजी नानांनी मंडपातल्या लोकांना हात जोडून सुग्रास अन्न ग्रहण करायला विनंती केली. पंक्ती मागून पंक्ती उठत राहिल्या. लोक सुग्रास अन्नाची स्तुती करत होते. यजमानाच्या अन्नदानाविषयी भरभरून बोलत होते. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत पंक्ती उठतच होत्या. शेवटच्या पंक्तीला भिकाजी नाना बसले. सप्तपदी कन्यादानाचा विधी पार पडला. दुसऱ्या दिवशी लोक भिकाजी नानांच्या औदार्याविषयी भरभरून बोलायला लागले. मुक्तकंठानं ते त्यांचं गुणगान करत होते. दुसऱ्या दिवशी नवरा मुलगा आणि नवऱ्या मुलीची हळद फिटली. भोजनं झाली. व्याहींनी एकमेकांचा निरोप घेतला. नववधूला सोबत घेऊन जळगावकर मंडळी आपल्या गावाकडे परतली. नववधूचं मग 15 दिवसात सासर माहेरला जाणं येणं सुरू झालं. तिला सासरला स्थिरावंच लागलं. विवाह झालेल्या मुलीचं सासरबरोबर कायमचं नातं असतं. साथीदाराबरोबर तिची कायमची जन्मगाठ बांधलेली असते. ती हळूहळू कायमची घट्ट होत जाते. संगीता खरोखर सुसंस्कारित होती. जन्मदात्या आईवडिलांनी तिच्यावर खूप काही उत्तम संस्कार केले होते. सासू सासऱ्यांवर ती जन्मदात्या आईवडिलांसारखं प्रेम करत होती. त्यांचा मान राखत होती. ममताताईंना हिंगोलीला येऊन आता 1 महिना झाला होता. आता त्यांचं मन गंगापूरकडे ओढ घ्यायला लागलं. माधुरीची त्यांना पुन्हा पुन्हा आठवण व्हायला लागली. तात्यासाहेबांकडे मन ओढ घेत होतं. ते कसेही वागत असले तरी ते जीवनाचे साथीदार होते. आपली जीवनवेल त्यांनी त्यांच्या आधारावर सोडली होती. त्यांच्या आधारानं ती वेल वाढणार होती. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. रात्री शिवरात्रीचा फराळ झाला. भिकाजी नाना फराळ आटोपून बैठकीकडे निघाले. मधल्या खोलीत ममताताई दाराशी उभ्या होत्या. त्या हळूवार आवाजात म्हणाल्या, "अहो नाना." "बोल की ममता, काय म्हणती?" "माझं मन आता गंगापूरच्या घराकडे धाव घ्यायला लागलं आहे. किती दिवस थांबणार मी इथे? माधुरीला मी आजपर्यंत इतके दिवस कधी एकटं सोडलं नाही." खरं आहे तुमचं म्हणणं, पण तात्यासाहेबांनी 2 दिवसाची सवड काढून येऊन जायला पाहिलं होतं." "ते नाही येणार नाना. ते आपली शाळा अजिबात सोडणार नाहीत." "पण निदान त्यांनी फोन तरी करायला पाहिला होता. पत्र तरी पाठवायला पाहिलं होतं. काहीतरी तजवीज केली असतील मी. फोन करायला किंवा पत्र लिहायला पण त्यांच्याकडे वेळ नाही वे." "असंच आहे हो त्यांचं." "अगं पण." "काय नाना?" "अगं तू कसं सहन करते इतकं? तुझा मुलगा मुलगी मोठे झाले ना आता. तू आता त्यांना स्पष्ट बोलायला पाहिजे. तू आहे ना, तू फक्त आतल्यात कोडत बसती. किती दिवस चालणार हे असं?" "मी आधी खूप बोलायचे, पण त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. ते आपल्या पद्धतीनंच वागतात. मग मी बोलणं सोडून दिलं." "लय सहन केलं आहेस ममता तू." "आता माझ्या नशिबाचे ते भोग असतील. मला भोगलेच पाहिजेत. आणि स्त्रीची हीच तर परीक्षा असते ना."
या परीक्षेत उतरल्यानंतर तिची महती कळते, पण या गोष्टीला काही दिवस द्यावे लागतात. पण हा माणूस बदलल असं तुला वाटतंय का? नाही, बदलणार नाहीत. ती सुद्धा मला खात्री आहे. पण मी माझा धर्म सोडणार नाही. मला माझा पत्नी धर्म पाळायलाच हवा. मी त्याची पायमल्ली नाही करणार. मग मी काय करू असं तुला वाटते? नाही, तुम्ही नका काही करू नाना. आज महाशिवरात्र आहे. उद्या महाशिवरात्र सोडीन आणि परवा कैलासबाला घेऊन गंगापूरला निघून जाईन. तुला पटत असेल तर जा, माझं काय म्हणणं नाही. कारण हा शेवटी कसं आहे, तुमच्या पती पत्नीचा प्रश्न आहे. मला यांचा स्वभाव चांगला माहिती आहे. दगडावर डोकं आपटून घेतलं ना तरी यांना दया नाही येणार. मग कशासाठी आपलं स्वास्थ्य बिघडून घ्यायचं? जे चाललंय ते चालू द्यायचं. ठीक आहे, तू परवा निघायची तयारी कर. कैलासला मी सांगून ठेवतो. तो तुला तुझ्या घरी सुखरूप पोचून देईल. पण तुला एक गोष्ट सांगतो, तू जरा खंबीर हो, करारीपणा धारण कर. मी प्रयत्न करीन, पण उपयोग नाही होणार. अगं ममता, चल की बाया, फराळ करून घे, आतून लता अक्का म्हणाल्या. ममताताई गडबडीनं स्वयंपाकगृहाकडे निघून गेल्या. संगीतानं 3 तबकड्या तयार केल्या होत्या. रताळीच्या गुळात शिजवलेल्या चकल्या वाढल्या होत्या. जोडीला साजूक तुपात शिजवलेला राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा होता. फराळ करता करता ममताताई संगीताला म्हणाल्या, संगीता, पुढच्या महिन्यात तू आणि कैलासआबा जोडीनं या गंगापूरला. जोडीनं तिथे आलात तर मला खूप आनंद होईल. अर्जुनला सुद्धा बरोबर घेऊन या. आता अक्काने पाठवलं तर नक्की येईन की ताई. अगं अक्का थोडंच नाही म्हणणार आहे. आमचं गंगापूर तुला आवडेल. का अगं ममता? काय ग अक्का, तू काय कटाळी का इथं? अगं आता 1 महिना होऊन गेला. माधुरी वाट बघत असेल ना माझी. अगं पण नानांनी तुला एवढ्या जाऊ द्यायला पाहिजे ना. आमचं बोलणं झालं अक्का, परवानगी दिली आहे त्यांनी. मग तू एकटी जाणार होय? नाही, कैलासआबा पोचवायला येणार आहेत. मग काय हरकत नाही. नाही तर माझा बाई जीव काय लागला नसता. थोडा शिरा घे. संगीता, शिरा वाढ तिला, मला पण दे, तू पण घे. संगीतानं त्यांना शिरा वाढला, स्वतः मात्र नाही घेतला. अगं तू पण घे की. नाही अक्का, मला नको. अगं मी तुझ्या वयाची होती ना, लय खायची. कसे हे बाई माणूस काम करून करून थकतं आणि खायला बसलं की पुरेसं खात बी नाही. संगीतानं या बोलण्यावर आपल्या तबकडीत थोडा शिरा वाढून घेतला. फराळ आटोपून दोघी झोपायच्या खोलीत आल्या. संगीतानं भांडीकुंडी घासली, स्वच्छ केली, झाडू मारला, ती आपल्या खोलीकडे गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी महाशिवरात्रीचा उपवास सोडला. वरण भाताचा बेत होता. कढी केली होती, जोडीला बासुंदी. उपवास सुटल्यावर भिकाजी नानांनी कैलासआबाला शहरात पाठवलं. गंगापूर एस टीचे 2 सीट आरक्षित करायला सांगितले. त्यानं गंगापूरला जाणाऱ्या एस टीचे 2 सीट आरक्षित केले. ती एशियाड सकाळी 6 वाजता होती. कैलासआबानं मळ्यात आल्या आल्या पिराला संत्र आणि मोसंबीच्या 2 पेट्या भरून ठेवायला सांगितल्या. केळीचा 1 घड कापून ठेवायला सांगितला. ममताताई दुसऱ्या दिवशी गंगापूरला जाणार ही बातमी अर्जुनला कशी समजली कोण जाणे. तो ममताताईंच्या खोलीत आला. मावशी, तू म्हणे उद्या गंगापूरला जाणार? तुला कोणी सांगितलं? आबा सांगत होते वहिनीला. मी नाही जाणार रे. खोटं बोलती मावशी, माझी शपथ घे. अरे वेडेपणा काय करतोयस? तेवढ्यासाठी शपथ लावतोयस घ्यायला? मग खोटं का बोलती तू? बरं, मी उद्या जाणार आहे. मग मी पण येईन तुझ्याबरोबर. आणि तुझी शाळा? शाळेचं काय असं, शाळेला मारायची बुट्टी? नाही, शाळा बुडवायची नाही. शाळा बुडवली तर अभ्यास बुडेल. मावशी, मला गंगापूर बघायचं आहे ना. मला माधुरी दिदीला भेटायचं आहे, तिच्याशी बोलायचं आहे. हे बघ, तुला मे महिन्यात सुट्टी लागते बरोबर? त्या सुट्टीत तू गंगापूरला ये. त्यावेळी तुझी परीक्षा झाली असेल, त्यामुळे तुझा अभ्यास नाही बुडणार. माधुरी दिदीची परीक्षाही झाली असेल. तुला पुष्कळ दिवस राहता येईल. पुष्कळ म्हणजे चांगलं महिनाभर राहता येईल. अभ्यासाची कटकट राहणार नाही. हर्ष विभोर अर्जुन बाहेर पडाला. संध्याकाळ झाली. कैलासआबानं माणसांकरवी म्हशी गाईचं दूध पिळून घेतलं. मग त्याने त्या खट्याळ गाईचं दूध काढलं. 2 दिवस आपण मळ्यात नसणार म्हणून त्या खट्याळ गाईचं वासरू सोडून द्यायला सांगितलं. म्हणजे तिचं दूध काढायचा प्रश्नच येणार नव्हता. रामाला सांगून संत्रा मोसंबीच्या पेट्या, केळीचा घोडा गाडीत मागच्या डिकीत ठेवायला सांगितला. बंगल्यावर आल्यावर ड्रायव्हरला बोलवलं. गाडी सज्ज ठेवायला सांगितली. 4:15 वाजता निघायचे सांगितलं. 6 वाजता गंगापूर गाडी सुटणार होती. दुपारी उपवास सुटल्यामुळे भरपूर जेवणं झाली होती. संगीतानं खिचडी टाकली होती. 2-2 घास त्यांनी खाल्ले होते. कैलासआबा आपल्या झोपण्याच्या खोलीकडे निघून गेला. संगीता स्वयंपाकगृहातली आवराआवर करायला लागली. लता अक्का ममता ताईला घेऊन आपल्या झोपण्याच्या खोलीत आल्या. अर्जुन आल्या आल्या झोपी गेला.
ममताताई पहाटे पहाटे गंगापूरला जाणार म्हणून लता अक्का गप्पा मारत बसल्या. त्यांच्या गप्पा खूप रंगल्या होत्या. तेवढ्यात भिकाजी नाना हातात प्लॅस्टिकची पिशवी घेऊन खोलीत शिरले. त्या पिशवीवर नंदिनी वस्त्र भांडाराचा शिक्का होता. लता अक्का काय ते समजून चुकल्या. त्या दोघी पलंगावरनं खाली यायला लागल्या. भिकाजी नाना म्हणाले, बसा बसा. बोलता बोलता ते लता अक्कांच्या पलंगाच्या कडेला टेकून बसले. पिशवीतून हिरव्या रंगाची पैठणी त्यांनी बाहेर काढली. पत्नीच्या हातात देत म्हणाले, बघा बरं पैठणीचा रंग कसा आहे. एकदम छान आहे की. ममता, बघ तुला रंग आवडतोय का. पलंगाच्या खाली येऊन ममताताईंच्या हातात ती साडी देत त्यांनी विचारलं, पण एवढ्या महागड्या पैठणीची काही आवश्यकता होती का. अगं ममता, काही लक्ष लग्नातली तू पहिली वरमाई होती म्हणून मान तर राखला गेला पाहिजे ना. तू आणलेला आहेर मी स्वीकारणार नव्हतो, पण तुला वाईट वाटेल म्हणून परत नाही केला. मला सांग, तुला पैठणीचा रंग आवडला का. खूप आवडला. काय हो. पैठणीची किंमत किती हेच विचारायचं ना. तुम्ही ना बरोबर समोरच्या माणसाचं मन ओळखता बरं का. काय 5,000ची पैठणी आहे. अगं बाई, अहो एवढ्या महाग पैठणीची काय आवश्यकता. ममता, हे काय विशेष नाही. अगं तुझा झालाय पुनर्जन्म याची मला जाणीव आहे म्हणून तर. बोलता बोलता पिशवीत हात घालून त्यांनी सुशोभित अलंकाराची पेटी बाहेर काढली. उठून त्यांच्या हातात दिली. ती पेटी हातात घेत ममताताईंनी विचारलं, आता हे आणखीन काय. अगं खोलून बघ की. ममताबाईंनी ती अलंकाराची पेटी खोलली. त्यांचे डोळे एकदम लकाकले. त्या चमकल्या. त्यांनी विचारलं, हे काय आहे. मला वाटतं याला राणी हार म्हणतात. 2 तोळ्याचा आहे. अक्कासाठी आणला का हा. तिच्याजवळ हे 4 तोळ्याचा. मागच्या वर्षीच ऑर्डर देऊन बनवून घेतला होता. मागच्याच वर्षी घेतला ना आपण त्यो. हा ना, मागच्याच वर्षी घेतला त्यो. मग हा राणीहार कोणासाठी आणलाय नाना. अगं तुझ्यासाठी. माझ्यासाठी. हा ना. हे बघ, काही विचार नाही करायचा ममता. 1-1.25 महिन्यापूर्वी तुझ्यावर जो प्रसंग गुदरला होता ना, अगं त्या कठीण प्रसंगात मी इतका घाबरलो होतो का काही विचारायची सोयच नाही. अगं जर भयंकर काय विपरीत झालं असतं तर मला माझ्या आयुष्यात शांतता भेटली नसती. माझ्या घरी वाईट घटना घडली म्हणून समाजाने पण मला लय दोष दिला असता. तसं काय वाईट घडलं नाही म्हणून मी परमेश्वराचे आभारच मानतो आणि त्या समाधानात मी हा हार बनवून घेतला. तू काय लय चकित नको. तुझा लाख मोलाचा प्राण वाचलाय आणि त्याच्यापुढं राणी हार 0 किमतीचा आहे. तुला खरं सांगतो ममता, अगं परमेश्वरानं मला इतकं काय विपुल दिलंय ना. माझ्या दोन्ही पोरांनी काही काम न करता नुसतं बसून खाल्लं तर आयुष्यभर त्यांना काही कमी पडणार नाही. साचलेलं धन हे डबक्यासारखं असतं. मी यातलं काही सोबत नेणार नाही ना. माणूस मोकळा येतो मोकळा जातो. सगळं हितं टाकून मोकळ्या हातानं जावं लागतंय त्याला. मग आपल्या हयातीत कमावलं तर ते गरीब दुबळ्यात किंवा निकटच्या नातलगात वाटून द्यायला काय हरकत आहे मी म्हणतो. मागच्या महिन्यापासून माझी संत्रा मोसंबीचे जे पेटारे जाऊन राहिले ना, ते चढ्या भावानं जाऊन राहिले. एका पेटाऱ्यामागं मला 200 रुपये ज्यादाचे मिळून राहिले. हे तुझ्या पायाची पुण्याही समजतो मी. आपण आता अजून काय ममता. आमच्या तात्यासाहेबांना सोन्या चांदीचा खूप विटाळ आहे. अंगावर सोन्या चांदीचे दागिने वापरणाऱ्या बाई माणसांचा यांना खूप राग. हा राणीहार जर त्यांनी माझ्या गळ्यात बघितला ना तर माझ्यावर रागवतील. नाही रागवणार. तात्यासाहेबांना सांग ना, नानांनी हा राणीहार मोठ्या प्रेमानं बनवून आणलाय. त्यांना हे पण सांग, म्हणावं त्या भयंकर कठीण प्रसंगातनं मी वाचले म्हणून आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांनी मला दिलाय. माझं नाव सांगितलं ना तू, मग ते नाही रागवणार तुझ्यावर. तो राणीहार आपल्या हातात घेतला तर अक्का म्हणाल्या, छान आहे ग बाई, जरा गळ्यात तर घालून बघ. ममताताईंनी तो राणीहार आपल्या हातात घेतला, गळ्यात घातला. भिकाजी नाना म्हणाले, लय छान दिसतोय. अगं स्त्रीच्या अंगावर एक तरी दागिना पाहिल ना. निस्ती लंकेची पार्वती असणारी स्त्री नाही शोभून दिसत. लता अक्का थोड्या भाऊक झाल्या आणि म्हणाल्या, ममता ममता, अगं तुझे हे नान आहेत ना, हे नाना मला अजून बी कळले नाहीत बघ.
त्यांना कधी काय सांगायची वेळच नाही आली माझ्यावर. त्यांना पसंत पडली ती वस्त्र घेऊन येतात, मी पण खुशीनं परिधान करते. दागिनेचं बी तसंच आहे बघ. आणि त्यामुळं ना आमच्या घरात कधी खटके नाही उडत. चला रात्रीचे 11 वाजलेत, पहाटे लवकर उठून तयारी करायला लागेल, झोपा आता. ममता, पैठणी नेसून आणि राणी हार परिधान करून जा. हो जाईन नाना, तुमचं विशाल मन मला चांगलंच कळलं. येतो मी. भिकाजी नाना आपल्या खोलीत आले. अंगावरचे कपडे बदलून त्यांनी पेलाभर पाणी ओठापार केलं आणि मग ते शांत झोपी गेले. अंथरुणात अंग टाकल्या टाकल्या ते 5 मिनिटात झोपी जात. पहाटे बरोबर 4 वाजता अंथरुणात उठून बसत, सालकऱ्यांना उठवून देत. मग ते सालकरी गुरांना वैरण टाकत. ही त्यांची नित्याची सवय. त्या सवयीनुसार ते अंथरुणात उठून बसले. मग त्यांनी बंगल्यातल्या बायकांना आवाज देऊन उठायला लावलं. संगीतानं उठून पाण्याचा बंब पेटवून दिला. मग तिने स्वयंपाकघरात आवराआवर केली. तिने पाणी तापवताच लता अक्का आणि ममताताईंना उठवलं. मोरीत पाणी काढलं. ममताताईंनी आंघोळ केली. त्यानंतर कैलासाबानं आंघोळ केली, कपडे परिधान केले. ममताताईंनी हिरवी पैठणी परिधान केली, केस विंचरले, राणीहार परिधान केला. खोलीतल्या हातभर उंचीच्या आरशासमोर त्या उभ्या राहिल्या. ती पैठणी त्यांना खूप शोभून दिसत होती. गळ्यातल्या राणीहारानं त्यांच्या सौंदर्यात भर टाकली होती. त्या आयुष्याच्या मध्यावर म्हणजे 45 वर्षाच्या झाल्या होत्या, पण अजूनही त्यांचं सौंदर्य ताजं टवटवीत वाटत होतं. संगीतानं चहाच्या कब्बशा भरून ममताताई आणि कैलासाबाच्या हाती दिल्या. भिकाजी नाना तेव्हा दारापाशी उभे होते. संगीता ममताताईंच्या पायावर वाकली. ममताताईंनी तिला भरभरून आशीर्वाद दिला. तिच्या खांद्यावर हात ठेवून त्या म्हणाल्या, संगीता, मी पुढच्या वेळी इथे येईन तेव्हा तुझ्या मांडीवर मला बाळ खेळताना दिसलं पाहिजे. ती लाजली आणि म्हणाली, अहो पण इतक्यात? अगं एवढ्यात म्हणजे काय? अगं नवपरिणीत स्त्रीला मातृत्व प्राप्त झालं ना की तिचं घरातलं स्थान मजबूत होतं. सासू सासरे तिला आणखीन महत्त्व देतात. हां, पण ते देवाच्या हातात आहे ना ताई. हे बघ, मनी इच्छा बाळगली की ती पूर्ण होते. संगीता लता अक्कांच्या पाया पडली. ममताताई लता अक्काकडे बघून म्हणाल्या, अर्जुनाला उठवायचं? नाही नको बाय, उठल्या उठल्या तो तुझ्याबरोबर यायचा हट्ट करन. त्यांनी कबूल केलंय मला. अगं लहान पोर असतेत लहरी. दिलेला शब्द तो त्या क्षणानंतर इसरून बी गेला असन. तो हट्ट धरण तुझ्याबरोबर यायचा. अगं त्याचा स्वभाव मला चांगला माहिती, त्याला झोपू दे. ममताताईंनी लताताईंना पदस्पर्श केला. त्यांनी भरभरून आशीर्वाद दिला. बाहेर येऊन ममताताई भिकाजी नानांच्या पायावर वाकली. सांभाळून राहा ममता. तात्यासाहेबांना सांग तुम्ही विवाह सोहळ्याला उपस्थित राहिला नाही, त्यामुळं नानांना लय राग आलाय. नक्की सांगेन. नाना, तुम्ही आता तुमच्या तब्येतीला जपा. अगं जपील मी ममता, काय काळजी नको करू. कैलासाबानं दोन्ही पिशव्या हातात घेतल्या. निरोप घेऊन ममताताई खाली आल्या. त्यांचे डोळे ओलावले होते. ड्रायव्हर गाडीपाशी उभा होता. ममताताई गाडीजवळ येताच त्यांनी गाडीचं फाटक उघडलं. ममताताईंच्या भावना अनावर झालेल्या होत्या. त्यांनी एकदम मागे बघितलं. तो बंगला आपल्या डोळ्यात साठवून घेतला. त्या गाडीत बसता ड्रायव्हरनं फाटक बंद केलं. कैलासाबा पुढे बसलेला होता. ड्रायव्हर आपल्या जागेवर बसला. गाडी सुरू केली आणि गाडीला वेग दिला. गाडी नजरेपलीकडं होताच पडवीत उभ्या असलेल्या लता अक्का, भिकाजी नाना यांनी एक दीर्घ उसासा सोडला. बंगल्यात प्रवेश केला. लता अक्कांचे डोळे एकसारखे पाझरत होते. जिथे पाझर फुटतो तिथे ओलावा असतोच. ओलावा म्हणजे जिव्हाळा, आणि जिव्हाळ्याशिवाय ओलावा पाझरतच नाही. ड्रायव्हरनं गाडी बस स्थानकाच्या आगाराबाहेर एका झाडाखाली उभी केली. ममताताई कैलासाबा गाडीतनं बाहेर आले. ड्रायव्हरनं मागची डिक्की खोलली. केळीचा घोडा, संत्रा मोसंबीच्या पेट्या बाहेर काढल्या. कैलासाबानं पेट्या उचलल्या. ड्रायव्हरनं केळीचा घोडा हातात घेतला. ममताताईंनी दोन्ही पिशव्या हातात घेतल्या. गंगापूर गाडी फलाटाला लागली होती. ड्रायव्हरनं हमालाला सांगून जड सामान गाडीच्या टापावर चढवून घेतलं. कैलासाबानं हमालाला 10 रुपये देऊन टाकले. ड्रायव्हरला त्यांनी निरोप दिला. तो गाडी घेऊन मळ्याकडे निघून गेला. दोघं गाडीत शिरले. पिशव्या लोखंडी जाळीत ठेवून दोघांनी आपापल्या जागा पकडल्या. बहुतेक सगळ्या जागा आरक्षित झालेल्या दिसत होत्या. प्रवाशांनी आपापल्या जागा धरल्या होत्या.
6ला 10 मिनटं कमी असताना गाडीचा वाहक गाडीत शिरला. त्यानं सगळी आरक्षित तिकीटं तपासली. सगळं काही ठीक आहे हे बघून त्याने डबल बेल दिली आणि मग गाडी चालू करून ड्रायव्हरनं गाडी आगारातनं बाहेर काढली. भरधाव वेगानं पळायला लागली. कैलास आबा म्हणाला, मावशी, हिंगोली ते गाणगापूर किती तासाचा प्रवास आहे? अरे मी आले तेव्हा जवळजवळ 5 तास लागले होते. ही गाडी आता 6 वाजता निघाली म्हणजे 11 वाजता आपण पोचू. कदाचित 11:30. काय हरकत नाही. पण काय मावशी, पण काय? अरे गाडी सुरळीत चालली तर. काय एस टी महामंडळाचा कारभार अजब आहे. गाडीची अवस्था केविलवाणी असते. गाड्या चेक न करता रस्त्यावर सोडतात. मग त्यावेळी गाडीतल्या प्रवाशांचे हाल विचारू नको. जवळपास हॉटेल नसतं. खूप हाल होतात. मावशी, इकडचा शेतकरी खूप कष्ट करतो. शेतकरी म्हणलं ना का त्याला कष्ट करावेच लागतात. कष्टाशिवाय शेती नाही पिकत. पण आता माणसानं इतकी काय जंगलतोड केली आहे. त्यात पावसाचं प्रमाण बी कमी झालं आहे. डोंगर टेकड्या उघडे बोडके झाले. त्यात प्रदूषण बी वाढले. त्याचा परिणाम झाला पावसावर. तेवढ्यात गाडी एका मोठ्या बस स्थानकाच्या आवारात शिरली. गाडी थांबल्यावर वाहक म्हणाला, गाडी 15 मिनटं थांबेल. सगळे प्रवासी खाली आले. त्यांनी आपापले नैसर्गिक विधी आटोपले. मग ते स्थानकातल्या हॉटेलमध्ये गेले. कैलासाबानं विचारलं, मावशी तू काय घेणार? त्या म्हणाल्या, मी फक्त चहा घेईन. कैलासाबानं स्वतःसाठी बटाटा पाव सांगितला, मावशीसाठी स्पेशल चहा. त्यानंतर गरम गरम भजीसुद्धा मागवली. भजी खाल्ल्यावर तो पाणी प्यायला. गल्ल्यावर गेला, बिल भागवलं. आता बहुतेक प्रवासी गाडीत बसलेले होते. वाहकानं बेल वाजवता वाजवता गाडीतले सगळे प्रवासी आले की नाही ही चौकशी केली आणि आल्याची खात्री पटताच त्याने डबल बेल देऊन टाकली आणि गाडी पुढचा मार्ग आक्रमण करायला लागली. गाडीने आता मात्र वेग घेतला. गाडी गंगापूर बसस्थानकाच्या आवारात आली तेव्हा बरोबर 12 वाजले होते. गाडी उभी राहताच एक एक प्रवासी गाडीतनं खाली यायला लागला. त्यावेळी शहरात रिक्षा नव्हत्या, टांगे होते. त्या टांग्याचा रुबाबच वेगळा. रस्त्यानं टांगा चालायला लागला म्हणजे हॉर्न वाजवायची सहसा वेळ येत नसे. घोड्याच्या टापांच्या टपटप तालबद्ध आवाजानं पुढचा रस्ता आपोआप मोकळा होत होता. रस्त्यानं जाणारी येणारी माणसं टांग्याला वाट करून देत असत. बसस्थानकाच्या बाहेर एका डेरेदार निमवृक्षाखाली बाबूनं आपला टांगा उभा केला होता. त्याचा चेतक हिरवा घास खात होता. बाबू तंबाखूची पूड तळहातावर घेऊन चुना बोटाला लावून मळत होता. तो गिऱ्हाईकाचा अंदाज घेत होता आणि त्याचवेळी एक हिरवी पैठणी परिधान केलेली घरंदाज कुटुंबातली स्त्री आगाराच्या बाहेर येताना त्यानं बघितली. झाडाजवळ येऊन त्या स्त्रीनं आवाज दिला, टांगेवाला. बाबू 2 पावलं पुढं गेला आणि म्हणाला, ताई काय टांगा पाहिल का? हो. कुठं जायचं ताई? मला शेठ माणिकलाल ठाकरसी विद्यालयाच्या आवारातल्या बंगल्यात. एकट्याच आहे का तुम्ही? नाही, बरोबर आणखीन आहे. आणि सामान आहे का? हो आहे ना, केळीचा एक घोडा आहे, फळाच्या 2 पेट्या आहेत. जाऊ की ताई? नाही, आधी सांग पैसे किती घेणार तुम्ही? थोडीशी आगळी करतो, राग मानू नका. तुम्ही परगावच्या कोणी पाहुणे म्हणून जात आहे का तिथं? नाही. मग हो, मी तिथल्या मुख्याध्यापकांची पत्नी आहे. म्हणजे तात्यासाहेब सानपंच का? हो. अहो मी तुम्हाला सांगतो, मी या शहरातला बाबू टांगेवाला. तात्यासाहेब मला लय चांगलं ओळखतात बरं का, म्हणजे अगदी जवळून. तात्यासाहेब माणूस म्हणून लय मोठा. त्यांच्यासारखा देव माणूस दुसरा नाही कोणी. माझी ठाम समजूत आहे ती. मला एकुलता एक मुलगा आहे. 5 वर्षापूर्वी तो त्या विद्यालयात शिकत होता. लय हुशार. पण मॅट्रिकला असताना त्याचा झाला अपघात. मोटरसायकलवाल्याने त्याला ओढावला. त्याच्या पायाचं हाडच मोडलं. तात्यासाहेबांना भेटलो, त्याची स्थिती सांगितली. तो शाळेत जाऊ शकत नव्हता म्हणून त्यांनी त्याला घरी थांबायची परवानगी दिली, पण घरी अभ्यास करायला सांगितलं. वर्गात न बसता माझ्या पोराने अभ्यास केला. मग तो शाळेत जायला लागला. पण फॉर्म भरायच्या वेळेला त्याची शाळेतली उपस्थिती कमी पडायला लागली. पूर्वपरीक्षेत त्याची टक्केवारी चांगली होती आणि मग तात्यासाहेबांनी त्याला फॉर्म भरायला परवानगी दिली. तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. नंतर गेला DCAला. चांगल्या गुणांनी सुटला. आता सरकारी बांधकामात तो मोठ्या हुद्द्यावर आहे. समाजात त्याला चांगला मानपान आहे.
अहो, तात्यासाहेबांनी त्याला मॅट्रिकचा फॉर्म भरायची परवानगी दिली नसती ना तर तो नाराज झाला असता, आयुष्यातनं उठला असता. तात्यासाहेबांचे या गरीब टांगेवाल्यावर लय मोठे उपकार आहेत ताई. परमेश्वर तात्यासाहेबांना दीर्घायुष्य देवो. भाड्याचं काय घेऊन बसला ताई तुम्ही? चला, तुम्हाला बंगल्यात पोचवतो मी. हे बघा, मला फुकटात नको आहे. मी फुकटात आले हे समजलं तर तात्यासाहेब माझ्यावर रागवतील. अहो ताई, तुम्ही बसा तर घरं, भाड्याचं काय ते नंतर बघू की. टांगा जरा मध्ये जाऊ द्या, कारण सामान टांग्यात चढवावं लागेल ना. ठीक आहे की. बाबू टांगेवाल्यानं टांगा आत नेला. कैलासाबा सामानाजवळ उभा होता. बाबूनं त्याला सामान चढवायला मदत केली. बाबूचं ते सहकार्य बघून कैलासाबा मनातल्या मनात भारावला. टांग्यात बसल्यावर कैलासाबानं ममताताईंना विचारलं, मावशी, भाड्याचं काय ठरलं? अरे, भाडं नाही म्हणतो तो. अजबच आहे हा माणूस. थक्क होऊन कैलासाबा म्हणाला. ममताताईंनी हलक्या आवाजात त्याला थोडक्यात सांगितलं. कैलासाबा आणखीन चकित झाला. गंगापूर गावात तात्यासाहेबांना किती मानतात याचं प्रत्यंतर त्याला शहरात शिरल्या शिरल्या झालं होतं. त्याचं तात्यासाहेबांच्या बाबतीतलं मत लगेच बदललं होतं. बाबू टांगेवाल्यानं टांगा बंगल्यासमोर आणून उभा केला. ममताताई, कैलासाबा टांग्यातनं खाली आले. बाबू टांग्यातलं सामान खाली घ्यायला लागला. तेवढ्यात तात्यासाहेब बंगल्याचं पुढचं दार उघडून वरांड्यात आले आणि पायरीजवळ बाबू टांगेवाल्याला बघून आश्चर्यचकित झाले. अरे बाबू, तू? हा ना, आवाज बाईसाहेबांची सेवा करायची योग आला. म्हणजे आमच्या गृहमंत्र्यांना ओळखतोस तू? नाही, ओळखत नाही. इथला पत्ता सांगितल्यावर ध्यानात आलं. मग सेवा करायचा योग असं का म्हणतोयस? अहो, तुमच्यामुळं माझा तुकाराम साहेब झाला ना. अरे पण हे बघ, तुला संसार आहे, घोड्याचा दररोजचा खर्च आहे. असं धर्मदाय खातं काम करून कसं चालेल? काय हो, टांग्यात बसायच्या आधी भाडं ठरवलं नव्हतं का? मी विचारलं होतं भाडं किती, पण यांनी मला सांगितलं भाड्याचं नंतर बघू. नाही नाही, असं कसं? असं नाही चालणार. माझ्या मनाला नाही पटत अशा गोष्टी. कोणाचे फुकटचे श्रम आपल्याला नको. तरी मी यांना सांगत होते हो. बाबू, तुझं टांगा भाडं म्हणून हे 50 रुपये घे. अहो, मी संधीची वाट बघत होतो. ती संधी मला आज मिळाली. मला पैसे नको साहेब. मला सुद्धा तुझे श्रम फुकटात नको आहेत. तात्यासाहेब आता माघार घेणार नाहीत हा अंदाज बाबू टांगेवाल्यानं केला आणि म्हणाला, हे बघा तात्यासाहेब, मी भाड्याचे पैसे काय घेणार नाही. आता तुम्हाला कोणाचे फुकटात श्रम नको आहेत ना. आपण एक काम करू, माझ्या नावानं विद्यालयाच्या विकास निधीची पावती फाडून टाका. माझ्या मनाला तेवढं समाधान. आता माझं हे समाधान हिरवून घेऊ नका. ठीक आहे, तुझ्या नावानं मी 50 रुपयाची विकास निधीची पावती फाडायला लावतो. शाळेचा शिपाई संपत त्याच्याबरोबर तुझ्याकडे पाठवून देतो. तेवढ्यात माधुरी आली वरांड्यात. आपली आई आणि कैलासाबाला बघितलं. ती विस्मयचकित झाली. खाली आली, आपल्या आईच्या पाया पडली. तुम्ही कधी आलात कैलासाबा? झाला असं ना अर्धा तास. मला गाढ झोप लागली होती. रात्री 2 वाजेपर्यंत जागत होते. माझी परीक्षा आली 8 दिवसांवर. घरात येऊ ना. 2 आदर्श व्यक्तींचा वाद काही मिटत नव्हता. आता तो मिटला. आपल्या आईकडे बघत ती म्हणाली, आता माझी पंढरी झाली. आई, काय सांगू तुला, नानांचा फोन आला ना, माझ्या जीवात जीव नव्हता. माझ्या अभ्यासात लक्ष लागत नव्हतं किंवा कामातही. आई, अगं मी माझ्या तात्यांना एकांतात असताना अश्रू ढाळताना पाहिलं. मुळात ते बोलतात कमी, पण त्या घडलेल्या प्रसंगानं ते खूप अबोल झाले होते. अगं, मृत्यू माझ्या अगदी जवळ आला होता, पण माझ्या नशिबानं त्याला गुंगारा दिला. वाईट काही घडलं नाही. मोहनदादाला कळवलं का? अगं हो, दुसऱ्या दिवशी कळवलं. मग सतत त्याचे फोन येत राहायचे. चला, आता किती वेळ बाहेर बोलणार? चला चला, आज चला कैलास, ये बाबा आत. दीदी, चहा ठेव. आणि मग ते सगळे बंगल्यात शिरले. माधुरीनं बैठकीत शिरून पाण्याचं भांडं भरून आणलं, पाणी दिलं आणि मग तिने चहा ठेवला. चहानं भरलेल्या कब्बशा बैठकीत आणून त्यांच्या हातात दिल्या आणि चहापान होताच बाबू टांगेवाला निरोप घेऊन निघून गेला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल लिखित एक ध्येय वेडा माणूस ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत
पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोतेहो.